विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। पुसदमध्ये अपक्षांची धडक, सत्ताधाऱ्यांचे राजकीय गणित बिघडले। पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी दिलेल्या जोरदार धडकेमुळे शहरातील सत्ताधारी राजकीय समीकरणे पूर्णतः कोलमडली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपाने यावेळी एकहाती सत्ता मिळवण्याची आखणी केली होती। मात्र अपक्ष उमेदवारांच्या प्रभावी कामगिरीमुळे हे गणित पूर्णपणे बिघडले आहे। काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य मिळाले, तर काही ठिकाणी थेट पराभव पत्करावा लागला। यामुळे सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास ढासळला असून पुसदची सत्ता आता कोणत्याही एका पक्षाच्या हातात राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत। पक्षांतर्गत नाराजी ठरली निर्णायक। उमेदवारी वाटपावरून अनेक प्रभागात पक्षांतर्गत नाराजी होती। ज्यांना तिकीट नाकारण्यात आले त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून थेट सत्ताधारी पक्षांना आव्हान दिले। या अंतर्गत बंडखोरीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे। सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान। या निकालांनंतर सत्ताधाऱ्यांसमोर बहुमत मिळवण्यासाठी अपक्ष किंवा भाजपाशिवाय कोणताही ठोस पर्याय उरलेला नाही। नगराध्यक्षपद, उपनगराध्यक्षपद तसेच विषय समित्यांच्या निवडीत अपक्षांची भूमिका किंग मेकर ठरणार आहे। सत्ता स्थापनेसाठी सध्या बंद दराआड राजकीय वाटाघाटी वेगाने सुरू असल्याची माहिती आहे। पुढील 5 वर्षांचे राजकीय चित्र। आगामी 5 वर्षांसाठी पुसद नगर परिषदेतील निर्णय प्रक्रिया मोठ्या प्रमाणात अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहणार आहे। त्यामुळे कोणालाही एकतर्फी सत्ता नाही, हा जनतेचा स्पष्ट संदेश पुसदने दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे।